मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत वेदनादायी बातमी आहे, जी अनेक लोकांना काही पटलेली नाही आणि त्या लोकांपैकी मी देखील एक आहे. मित्रांनो, सर्वात तगडी आणि सर्वात जास्त TRP ही सन मराठीला मिळवून देणारी एकमेव मालिका म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी महाराष्ट्राची महामालिका असणारी कॉन्स्टेबल मंजू ही मालिका ऑफ एअर होते. हो मित्रांनो, पहिले सर्वांना वाटलं की हे खोटं आहे, खूप पेजेसने टाकलं की मालिका बंद होणार, पण म्हटलं यार, एवढी जोरात रनिंगमध्ये चालू असणारी मालिका काय बंद होणार आहे? चॅनल देखील ही मालिका बंद होऊ देणार नाही. परंतु मित्रांनो, आत्ताच आलेल्या माहितीनुसार ही मालिका खरोखर बंद होणार आहे आणि मालिका बंद व्हायच्या वाटेवरच आहे. हा मालिकेचा शेवटचा हप्ता होता आणि आता लवकरच ही मालिका बंद होणार आहे. कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील आपल्या सर्वांच्या तिखट असणाऱ्या आत्याबाई, या आत्याबाईंनी आत्ता मालिकेतून एक्झिट घेतली आहे. एक्झिट घेतली म्हणजे त्यांनी त्यांचा फायनल सीन वगैरे सगळं शूट करून त्यांचं पूर्णपणे पॅकअप हे मालिकेतून झालेलं आहे. त्यांच्याच बरोबरीने आपली सानिका म्हणजेच मंजूची बहीण यांचं देखील पॅकअप झालेलं आहे. मित्रांनो, त्यांनी देखील मालिकेतून रामराम घेतलेला आहे आणि लवकरच ही मालिका देखील बंद होत आहे. मी खूप विचार केला मित्रांनो की इतर चॅनल म्हणजे जे दुसरे चॅनल आहे आपले स्टार, कलर्स, झी या चॅनलवरती अनेक वर्षांपासून चालू असलेल्या ज्या मालिका आहेत त्यांना जो TRP भेटतो त्या TRP पेक्षा जास्त TRP आत्तासुद्धा 1.5 वर्षानंतर कॉन्स्टेबल मंजूला भेटत आहे. आणि तरी देखील हे दिग्दर्शक किंवा जी टीम असेल, प्रोडक्शन असेल, ही मालिका बंद का करत आहे हे काही समजत नाही. मित्रांनो, असंच हाती आलेल्या माहितीनुसार कळालं की ही मालिका एक टॉप पोझिशनवर आहे, एक पीक स्टेजवर आहे आणि या मालिकेचं संपूर्ण महाराष्ट्रात कल्ट असा फॅन बेस तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जा, सातारा, सांगली, नाशिक, नागपूर, अगदी कुठेही जा महाराष्ट्रात, कोणतीच अशी व्यक्ती भेटणार नाही की जिला कॉन्स्टेबल मंजू माहिती नसणार. कॉन्स्टेबल मंजू ह्या मालिकेची संपूर्ण महाराष्ट्रात तुफान चर्चा आहे आणि ह्या मालिकेत जे पात्र आहे ते सर्वांना असं वाटतं की आपल्या घरातलेच पात्र आहे. मम्मी साहेब आहे, तात्या साहेब आहे, चित्रकार, त्याचप्रमाणे सवी कवी, आपल्या सर्वांचा लाडका यंग डॅशिंग सत्यदादा, बलमा आणि सगळ्यात खतरनाक म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी नेभळट मंजू. हे सर्व पात्र आपल्या सगळ्यांना आपल्या घरातीलच वाटतात. कॉन्स्टेबल मंजू या मालिकेने बालगोपालांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात एक आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. कधी 8 वाजता आणि कधी आम्ही सन मराठी लावून बसतो असं प्रत्येक जण म्हणतंय. कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे जे वेगवेगळे इंस्टाग्रामवर फॅन पेजेस आहे, त्याचप्रमाणे यूट्यूबवर जे वेगवेगळे फॅन पेजचे चॅनल आहे, त्यांच्या कमेंटमध्ये अक्षरशः पाऊस पडलेला आहे की ही मालिका बंद करू नका. 100-100, 200-200 लोकांच्या कमेंट्स येत आहे की ही मालिका बंद होऊ देऊ नका. आपण देखील मित्रांनो, मैत्रिणींनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सन मराठीला अपील करू की ही मालिका बंद होऊ देऊ नका. त्याच पद्धतीने आपण देखील भरघोस कमेंट करू आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांपर्यंत शेअर करू. मी देखील हा व्हिडिओ सन मराठीला मेल करणार आहे की तुम्ही बघा किती मोठ्या प्रमाणात माझ्या व्हिडिओला कमेंट येत आहे आणि आम्ही सगळे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका बंद होऊ देऊ नये म्हणूनच ह्या कमेंट करत आहोत आणि आपल्याला विनंती करत आहोत. कॉन्स्टेबल मंजू ही मालिका पीक स्टेजवर आहे. म्हणजे जो पहिले तिचा TRP येत होता त्यापेक्षा TRP हा नक्कीच थोडा घसरलेला आहे, हे मी मान्य करतो. आता सध्या सन मराठीवर टॉपची TRP घेऊन चाललेली मालिका म्हणजे जुळली या गाठ ही आहे. सन मराठीवरील TRP कॉन्स्टेबल मंजूचा जरी कमी झालेला असला तरी इतर मालिका ज्या दुसऱ्या चॅनलवर चालू आहेत त्यावेळी अनेक वर्षांपासून त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त TRP हा कॉन्स्टेबल मंजूचा आहे. तरी ही मालिका बंद होत आहे. त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे मालिकेचे जे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहे यांना ही मालिका गुड नोटवर एंड करायची आहे. म्हणजे या मालिकेचा प्रेक्षक वर्ग टॉपवर असताना देखील ही मालिका संपवायची आहे की आयुष्यभर अजरामर ही सगळ्यांच्या लक्षात कॉन्स्टेबल मंजू ही मालिका राहिली पाहिजे. की असंच दुसऱ्यांसारखं रटाळ झाल्यावर, लोक अक्षरशः नाही म्हणायला लागल्यावर, सोशल मीडियावर ट्रोल करायला लागल्यावर देखील खूप चॅनल्स आपल्या मालिका बंद करत नाही. तर तसं न होऊ देता आपली मालिका अजरामर राहिली पाहिजे, यामुळेच कॉन्स्टेबल मंजू ही गुड नोटवर बंद करत आहे. आणि भरपूर चॅनल्सकडनं किंवा भरपूर फॅन पेजकडनं कॉन्स्टेबल मंजू 2, कॉन्स्टेबल मंजू 2 असे सतत थंबनेल वगैरे पोस्ट येत आहे आणि व्ह्यूज, लाईक्स मिळवण्याचं काम चालतं आहे. परंतु मित्रांनो, अशी कुठल्याच प्रकारची ऑफिशियल माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही आहे. आपल्याला ज्यावेळेस कळेल कॉन्स्टेबल मंजू 2 येणार आहे, मी नक्की आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगणार आहे.
परंतु आता कॉन्स्टेबल मंजू 2 असा कुठल्याही प्रकारची भानगड नाही आहे आणि मालिका ही चांगल्या नोटवर एक चांगला फॅन बेस असताना बंद करावी आणि सगळ्यांच्या लक्षात अजरामर राहावी म्हणून ही मालिका बंद होत आहे, हे तुम्ही स्पष्टपणे ऐकून घ्या. आजही माझी इच्छा नाही का ही मालिका बंद व्हावी. इतकी सुपर आणि इतकी तुफान मालिका आहे. आजकाल सगळीकडे रिमेक चालत होते, परंतु या रिमेकच्या दुनियेतील ओरिजिनल मालिका आज आपल्या सगळ्यांपासून बंद होत आहे. याचं नक्कीच कुठंतरी खंत आणि दुःख हे मराठी प्रेक्षक वर्गाला वाटत आहे. आपली मालिका बंद नाही झाली पाहिजे यासाठी नक्कीच मित्रांनो मला कमेंट करा आणि तुम्ही देखील सांगा की तुम्हाला कॉन्स्टेबल मंजूमधलं कुठलं पात्र सगळ्यात जास्त आवडतं आणि या मालिकेविषयीचा तुमचा अनुभव देखील आपल्या कमेंटमध्ये शेअर करा.